भातकुली तालुक्यातील बोरखडी बुद्रुक गावातील शेतातील विहिरी खोदकामांसाठी ठेवलेल्या साहित्यांची चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार भूषण बैसाने यांनी दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिल सोळंके, दिवाकर सोळंके, प्रशांत चव्हाण राहणार बोरखडी, उमर खान राहणार चदवीपुरा कोल्हापूर, अमीर खान बनेखान राहणार गलपुरा कोल्हापूर आणि प्रथमेश संजय कुंभेकर राहणार इस्लामपूर यांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी ही माहिती दिली। मिळालेल्या माहितीनुसार दामोदर अण्णाजी पवार वय वर्ष 86 राहणार बोरखडी बुद्रुक यांनी सूरज शरद राऊत यांच्या शेतात विहिरी खोदण्याचे काम घेतले होते। 5 जून 2026 रोजी काम पूर्ण झाल्यानंतर विहिरीच्या कामांसाठी वापरण्यात येणारा तराफा, 20 लोखंडी राखे, सिमेंट काढण्यासाठीचा लोखंडी टप व इतर साहित्य बांधून ठेवण्यात आले होते। मात्र दुसऱ्या दिवशी ते साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। आरोपींपैकी प्रशांत चव्हाण हा भंगार व्यावसायिक असून त्याने चोरीचा माल खरेदी केल्याचे, तर अमीर खान हा चोरीचा माल वाहून नेणाऱ्या वाहनाचा चालक असल्याचे तपासात समोर आले। पोलिसांनी आरोपींकडून MH4 MP0520 क्रमांकाचे वाहन तसेच सुमारे 40,000 रुपयांची किमतीची चोरीची सामग्री जप्त केली। ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण बैसाने, दीपक उईके, शैलेश घुरडे आणि निखिल आमजरे यांच्या पथकाने केली।